अहिल्यानगर महानगरपालिकेने एप्रिल मे महिन्यामध्ये ओढे नाले सफाईचे काम हाती घेतले होते, परंतु आय लव्ह नगर न्यूजने 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ प्रसारित केला होता, ज्यावेळेस ओढे नाल्याचे साफसफाईचं काम चालू होतं, जे गवत वगैरे वाढलं होतं, ती सद्यस्थिती नागरिकांना दाखवली होती। यामुळे नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण झाला का खरंच कामं झाली होती का, या प्रश्नाला आय लव्ह नगर न्यूजने वाचा फोडली होती। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी अहिल्यानगर महानगरपालिकेचे अधिकारी सुरेश इतापे सर आहेत, त्यांच्याशी बोलूया आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया। महानगरपालिकेने महानगरपालिका हद्दीतील जे काही ओढे नाले नदीपात्र आहे हे साफसफाई करण्यासाठी विविध प्रक्रिया पार पाडून गेल्या 2 महिन्यापासून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून ओढे नाले साफसफाईची मोहीम हाती घेतलेली आहे। आपण आजही पाहतोय हे काम गेल्या 2-2.25 महिन्यापासून अखंडपणे सुरू आहे आणि जे ओढे नाले लोकवस्तीतून जात आहेत, ज्या ओढे नाल्यांना पावसाळ्यात जास्त पाणी आल्यानंतर जीवित व वित्तहानी होऊ नये या दृष्टिकोनातून प्रायोरिटीने आम्ही हे काम हाती घेतलेलं आहे आणि आपण पाहता हे काम आजही सुरू आहे। त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही जिथे काम केलं, आमच्याकडे बिफोर आफ्टर सगळे फोटो आहेत, व्हिडिओ शूटिंग आहे, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की 2 महिन्यापूर्वी ज्या ठिकाणी काम केलं आपणही पाहतात शहरामध्ये जे ओढे नाले आहेत त्याच्यामध्ये सांडपाणी हे सातत्याने वाहत असते आणि हे सांडपाणी खतयुक्त असते आणि पानवनस्पती पानगवत हे ज्या वनस्पती ह्या ओढ्यामध्ये नाल्यामध्ये येतात त्यांना ते पोषक आहे, त्यांना पाणी मिळतं, एक प्रकारे खत मिळतं आणि म्हणून त्या वनस्पती वेगानं आणि जोमानं वाढतात। आजही पहा आपण शिना नदीमध्ये आहोत, आपल्या पाठीमागे हे काम केलेलं आहे। इथे आपण जर 2 महिन्यानंतर येऊन पाहणी केली तर थोडंफार गवत उगलेलं दिसणार आहे, परंतु आपल्या समोरच्या अपोजिट बाजूला जर पाहिलं तर 5-6-7 फुटापर्यंत झाडी वाढलेली आहेत आणि याच्यामुळे नैसर्गिक प्रवाहाला पुराच्या पाण्याला अडथळा होऊ नये यासाठी हे झाडी झुडपे गवत आणि हे सगळे अडथळे आम्ही काढत आहोत आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शहरात कुठेही पूर परिस्थिती निर्माण होणार नाही याची आम्ही निश्चितपणे दखल घेतलेली आहे महानगरपालिकेने। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच ही पूर्वतयारी करून काम सुरू केलेलं आहे, परंतु कधीकधी काय होतं आहे आपणही पाहिलं असेल, गेल्या वर्षी प्री मान्सून 15 मेच्या दरम्यान अतिवृष्टी झाल्यामुळे एकाच वेळेस जर मोठा पाऊस कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडला तर ते पाणी वाहून जाण्यासाठी ठराविक कालावधी लागतो। शहरामध्ये काही असे लो लिविंग एरिया आहेत की सखल भाग म्हणतो आपण, तशी परिस्थिती आहे आणि ती पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था महानगरपालिकेने काही ठिकाणी ते नाले डायव्हर्ट केलेले आहेत, रुंदीकरण केलेले आहे, काही ठिकाणी बंद पाईप गटरची व्यवस्था केलेली आहे की जेणेकरून नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचं किंवा जीवित नुकसान होऊ नये अशा प्रकारची खबरदारी महानगरपालिकेने निश्चितपणे घेतलेली आहे आणि पाणी अडणार नाही, पाणी थांबणार नाही, पाण्याचा लवकर निचरा होईल यासाठी महानगरपालिका निश्चितपणे दक्ष आहे आणि ती कारवाई सातत्याने आम्ही करत आहोत। आता शहरामध्ये सध्या हे ओढे नाले सफाईचं काम चालू आहे, आता किती टक्के प्रमाणात पूर्ण झाले, म्हणजे पुढं बाकी आहे का? शहरातील ओढे नाले गेल्या मी सांगितल्याप्रमाणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून काम सुरू केलेले, आमचे 4 ते 5 मशीन सलगपणे काम करत आहेत आणि आत्ता काम आमचं पूर्णपणे अंतिम टप्प्यात आलं आहे। आता फक्त सीना नदीचा आपण जो पाहतोय काटवण खंडोबाचा पूल तिथपासून कल्याण रोड आणि पुढे वारुळाचा मारुतीच्या परिसरामध्ये पण आत्ता दुसरं मशीन चालू आहे, म्हणजे सीना नदीमध्ये 2 मशीन सुरू आहेत आणि सावेडी नागापूर बोलेगाव इकडे सारसनगर भिंगारनाला गुलमोहर रोड जुने RTO ऑफिस या परिसरातील नाले आमचे साफ झालेले आहेत। फक्त आता केडगाव परिसरामध्ये आमचं 1 मशीन सुरू आहे, आता 1-2 दिवसामध्ये केडगावमध्ये आणखी 2 मशीन जातील आणि हे सीना नदीचं आणि केडगावचं काम येत्या 8 दिवसामध्ये आमच्या आवश्यकतेनुसार आणि आमच्या गरजेनुसार 8 दिवसामध्ये हे काम निश्चितपणे पूर्ण होणार आहे। मेडिकल ॲडमिशनमधले खात्रीशीर मार्गदर्शन म्हणजे मेडगाईड एज्युकेशन। भारत आणि परदेशातील वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी आजच संपर्क करा।